नमस्कार मित्रांनो, मी सुनील निकम कोडिंग कट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, AI चे खूप सारे मॉडेल्स, खूप सारे टूल्स बाजारात उपलब्ध आहेत. मग आपल्याला एखादी ऍक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्हाला स्पेसिफिक टूल त्या ठिकाणी यूज करावं लागतं. आणि मग त्या टूलसाठी तुम्हाला तिथे जा, लॉग इन करा, प्रॉम्प्ट वगैरे द्या, ते जनरेट करा, असं सगळं करावं लागतं. मग चॅट जीपीटी आहे, गुगलचं जेमिनी आहे, ग्रॉक आहे. मग तुम्हाला काय एक्झॅक्टली वर्कआउट करायचं आहे त्यानुसार तुम्ही एक कुठलं तरी चॅट टूल जे आहे ते यूज करतात आणि प्रॉम्प्ट देऊन तुम्ही तुमचं कंटेंट जनरेट करून घेतात. मित्रांनो, एक प्रश्न असा पडतो प्रत्येकाला, की असं एखादं टूल आहे का किंवा अशी एखादी जागा आहे का, की जिथे एकाच ठिकाणी सगळं काही करता येईल? जसं आजकाल आपल्याला बघतो आपण, की शॉपिंग मॉल्स असतात मोठे-मोठे. एकाच मॉलमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. त्याच मॉलमध्ये आपल्याला किराणा मिळतो, त्याच मॉलमध्ये तुम्हाला घरात लागणाऱ्या हाउसहोल्ड वस्तू ज्या असतात त्या मिळतात. इलेक्ट्रॉनिक्सचे प्रॉडक्ट्स असतात. भाजीपाला असतो, मुलांसाठी तिथे टॉयज असतात. म्हणजे आपण एकदा त्या मॉलमध्ये शिरलो, की सगळं शॉपिंग करूनच आपण बाहेर पडतो. मग एका ठिकाणी सगळं मिळतं. म्हणून आजकाल बरेच लोक जे आहेत ते मॉलला प्रिफर करतात. मोठ्या-मोठ्या शहरांमध्ये, मेट्रो सिटीजमध्ये असे मॉल्स आपल्याला दिसतात. मग एआयशी रिलेटेड असा एखादा मॉल आहे का, की जिथे एकाच ठिकाणी सगळं करता येऊ शकतं? हो, आहेत. आणि त्यातला गुगलचा एक हब आज आपण बघतो आहोत, ज्याचं नाव आहे गुगलचा एआय स्टुडिओ. गुगलचा एआय स्टुडिओ त्यांनी आता खूप मॉडर्न केला आहे. म्हणजे त्याच्यात वेळोवेळी बदल करत गेले ते. आणि आजच्या घडीला गुगलचा एआय स्टुडिओ अशा पद्धतीने बिल्ड झालेला आहे, की एकाच ठिकाणी तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, नवीन काही गुगलने जर लॉन्च केलं, तर ते सगळ्यात पहिल्यांदा त्या एआय स्टुडिओमध्ये येतं आणि तिथून मग ते बाकीच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मग चला आपण हा एआय स्टुडिओ जो आता लेटेस्ट तयार झालेला आहे गुगलचा, तो कसा वापरायचा, एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी कशा करता येऊ शकतात, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आणि शेवटपर्यंत सगळ्या गोष्टी बघा, म्हणजे तुम्हाला एआय स्टुडिओचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल. चला आपण प्रॅक्टिकली बघूयात गुगलचा एआय स्टुडिओ कशा पद्धतीने वापरायचा. ऑल इन वन, एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी. बघा, आपण गुगलचा एआय स्टुडिओ या ठिकाणी सुरू केला आहे. तुम्हाला हा जो URL वरती दिसतोय, ai studio.google.com, किंवा तुम्ही गुगलमध्ये सर्च करा आणि तुम्हाला हा एआय स्टुडिओ जो आहे गुगलचा तो इथे दिसेल. याच्या लेफ्ट साईडला बघा तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत. होम, आता हे त्याचं होम पेज आहे. प्लेग्राऊंड, बिल्ड, बरेचसे ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहेत. आता होम स्क्रीन जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मेन 3 ऑप्शन दिसत आहे बघा या ठिकाणी. बिल्ड एआय ॲप्स, म्हणजे तुम्ही इथून तुमच्या स्वतःसाठी काही ॲप्स तयार करू शकतात. चॅट विथ मॉडेल्स, वेगवेगळ्या मॉडेल्स बरोबर तुम्हाला इथून चॅट करता येऊ शकतं. आणि मॉनिटर एपीआय युजेस, तुम्ही जर एपीआय यूज करत असाल तर तुमचा एपीआय तुम्ही आतापर्यंत कसा वापरला त्याचं सगळं डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघता येऊ शकतं. आता याच्यात नवीन काय काय आहे त्यांनी दिले बघा. म्हणजे सध्या एआय स्टुडिओ किंवा गुगलचा नवीन काय टेक्निक किंवा टूल्स आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दिले आहे की जेमिनी 3 फ्लॅश तुम्हाला इथून ट्राय करता येईल. तुम्ही नॅनो बनाना प्रो आता जे आलेलं आहे ते तुम्ही इथून ट्राय करू शकतात. तुम्ही टर्न टेक्स्ट इनटू ऑडिओ विथ जेमिनी तुम्ही करू शकतात. तुम्ही इथे VO 3.1 जे आहे तुम्ही व्हिडिओज देखील इथून जनरेट करू शकता. म्हणजे एकाच प्लॅटफॉर्ममध्ये सगळं काही तुम्हाला या ठिकाणी करता येणं शक्य आहे. ओके. आणि मग आता हे सगळं आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीने वापरता येऊ शकतं आपण बघूयात. आता सगळ्यात पहिल्यांदा चॅट विथ मॉडेल हा ऑप्शन मी तुम्हाला दाखवतोय बघा. चॅट विथ मॉडेलमध्ये आपण गेलो की इथून तुम्हाला इथे बघा चॅट विथ मॉडेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स जे आहेत ते तुम्ही इथून वापरू शकतात. आता नॉर्मली आपण गुगल जेमिनी किंवा चॅट जीपीटीचा जसा उपयोग करतो तसं तुम्ही इथे काहीतरी चॅटिंग करू शकतात. तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही इथे प्रॉम्प्ट टाईप करायचा हा बॉटमला आणि रन म्हटलं की तो प्रॉम्प्ट रन होईल आणि तुम्हाला हवी असलेली माहिती या ठिकाणी मिळून जाईल. बघा आता याच्यातला हे जे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला ऑप्शन मी तुम्हाला दाखवतोय जेमिनी. तुम्ही जेमिनी या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जेमिनीचे वेगवेगळे मॉडेल दिसतात बघा. आणि याच्यातलं स्पेसिफिक मॉडेल सिलेक्ट करून तुम्ही त्याच्याबरोबर चॅट करू शकता. तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही इथे गेट करू शकता. जसं चॅट जीपीटीवर आपण कम्युनिकेशन करतो किंवा जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही करतात, अगदी त्याच पद्धतीने जेमिनीचे कुठलंही सिलेक्टेड मॉडेल तुम्ही इथून यूज करून त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करू शकतात, म्हणजे चॅटिंग करू शकतात. एक सिंपल चॅट मी या ठिकाणी करून दाखवतो. मी त्याला या ठिकाणी सांगतो की गिव मी डिटेल
गिव मी डिटेल्स अबाउट इम्पॅक्ट ऑफ AI ऑन इंडियन एज्युकेशन सिस्टीम. ठीक आहे, मी काहीतरी त्याला सांगितलं की इंडियन एज्युकेशन सिस्टीमवर AIचा इम्पॅक्ट कसा होईल, आणि मग तो आपल्याला सगळी माहिती देतो. जसं तुम्ही ChatGPT बरोबर कम्युनिकेशन करता तशा पद्धतीने तुम्ही त्याच्याबरोबर इंटरॅक्शन करताय आणि तो डिटेल सगळं थिंकिंग वगैरे करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. म्हणजे ChatGPT किंवा गुगलचं तुम्ही सेपरेट जेमिनीवर जाऊन जे काय वर्कआउट करतात तेच सगळं तुम्हाला या ठिकाणी करता येतं. बघा, त्याचा आउटपुट जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, आणि त्या आउटपुटमध्ये तुम्हाला एज्युकेशन सिस्टीम आणि AI याचं काय इम्पॅक्ट असणार आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतोय. बघा, तर अशा पद्धतीने तुम्ही एक जनरल बेसिक चॅटिंग ज्याला म्हणतो आपण ते देखील करू शकतो. आता आपण बॅक जाऊयात. आता दुसरा ऑप्शन या ठिकाणी इमेजेस आहे. बघा, आता समजा आपण इमेजेसवर गेलो आणि आपल्याला एखादी इमेज जनरेट करायची. आता इमेजेससाठी त्याने आपल्याला जे मॉडेल आहे ते तुमच्या समोर दिसत आहे. बघा, इमेजेस जनरेट करण्यासाठी तुम्ही नॅनो बनाना प्रो जो आहे पेड तो तुम्ही यूज करू शकतात. नॅनो बनाना याच्या आधीचा जो होता तो तुम्हाला यूज करता येईल, किंवा इमेजिन 4 त्याच्या आधीचं जे मॉडेल होतं ते तुम्ही यूज करू शकतात. सपोज आपण इथे नॅनो बनाना हा जो ऑप्शन आहे तो तुम्ही यूज करतायत, तुम्ही सिलेक्ट केला आणि आता इथे तुम्ही त्याला प्रॉम्प्ट देणार तुम्हाला कसली इमेज जनरेट करायची. जे ऑलरेडी आपण नॅनो बनाना याच्या आधी वापरायचो तेच या ठिकाणी आपण आता यूज करतो. मी त्याला इथे सांगतो जनरेट अन इमेज ऑफ डॉग प्लेइंग विथ अ किड. एक लहान मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक कुत्रा आहे असं एक इमेज जनरेट करा असं मी त्याला सांगितलं, आणि इथे याला प्रॉम्प्टला तुम्ही रन करा. आता तुम्ही बघा नॅनो बनानाच्या मदतीने इथे इमेज जनरेट करू शकताय, आणि आपण जसं त्याला डिस्क्राईब केलेलं आहे त्याप्रमाणे तो इथे आता एक इमेज जी आहे ती जनरेट करेल. आणि हे बघा, ही इमेज लहान मुलगा आहे त्याच्याबरोबर हा डॉग खेळतोय. त्याची क्वालिटी वगैरे हे सगळं ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की नॅनो बनानामध्ये तुम्ही जे काही इथे इमेज तयार करता ते अतिशय पॉवरफुल आणि बेस्ट रिझॉल्युशनचे असतात. तुम्ही इथून ती डाउनलोड देखील करू शकतात. आता ही जी इमेज आहे याच्यात तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर ते देखील तुम्ही या ठिकाणी करू शकतात. समजा आता या इमेजचं बॅकग्राऊंड काय दिसतंय आपल्याला, एक घराचं एन्व्हायरमेंट दिसतंय है ना, कारंजा वगैरे इथे तुम्हाला दिसतंय, आणि तुम्हाला याच्यामध्ये चेंज करायचं आहे, त्याचं बॅकग्राऊंड बदलायचं आहे. तुम्ही सिम्पली त्याला सांगा चेंज बॅकग्राऊंड ॲज स्कूल. मला असं दाखवायचं आहे की मागे शाळा आहे. चेंज बॅकग्राऊंड ॲज स्कूल. ठीक आहे, एवढं फक्त मी टाकलं. बघा, आता ह्याच इमेजमध्ये बाकीच्या गोष्टी कन्सिस्टंट राहतील आणि तो बॅकग्राऊंड जे आहे ते घराचं काढून तिथे स्कूल दाखवेल. म्हणजे आपल्याला त्या इमेजमध्ये जे काही चेंजेस हवे आहेत ते देखील आपण या नॅनो बनानाच्या मदतीने अगदी सहज या ठिकाणी करू शकतो आहोत. आणि कन्सिस्टन्सी हे याचं सगळ्यात मेन काय म्हणू आपण की फीचर आहे. नॅनो बनानामध्ये तुम्ही तयार केलेल्या इमेजेस ज्या असतात त्या कन्सिस्टंट असतात. म्हणजे आता या सीनमध्ये मी जेव्हा एडिटिंग करतोय त्याच्यातला तो मुलगा आणि तो डॉग या दोघं गोष्टी सेम राहतील, फक्त मागचं बॅकग्राऊंड चेंज होईल. बघा, आता इथे तुम्हाला मागे बॅकग्राऊंडला मी सांगितलं स्कूल पाहिजे, त्याने चेंज केला. बघा, मागे बॅकग्राऊंडला स्कूल टाकली आणि तो मुलगा आणि तो कुत्रा बिलकुल कन्सिस्टंट ठेवला तसाच, आणि इथून तुम्ही याला डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने नॅनो बनाना वापरून तुम्हाला इमेजेस या ठिकाणी जनरेट करता येऊ शकतात. आता आपण पुन्हा बॅक जाऊयात. बघा, परत त्याच ठिकाणी आलो. आता आपण या ठिकाणी इमेजेस हा ऑप्शन या ठिकाणी बघितला. आता इथे मी तुम्हाला ऑडिओ ऑप्शन दाखवतो. बघा, तुम्हाला गुगल AI स्टुडिओमध्ये ऑडिओ जनरेट करायचा असेल तर तुम्ही इथे ऑडिओ देखील जनरेट करू शकतात. मी आता इथे ऑडिओमध्ये गेलो आणि ऑडिओमधले ऑडिओ जनरेट करणारे मॉडेल ऑटोमॅटिक या ठिकाणी तुम्हाला तो दाखवतोय. बघा, इथे तुम्हाला 2 मॉडेल दिसत आहे, जेमिनी 2.5 प्रो प्रिव्ह्यू आणि दुसरा तुम्हाला दिसतंय जेमिनी 2.5 फ्लॅश प्रिव्ह्यू. याच्यापैकी तुम्हाला जे मॉडेल हवं असेल ते तुम्ही इथे चूज करा आणि एक ऑडिओ तुम्ही इथे जनरेट करा. म्हणजे टेक्स्ट टू व्हॉइस असं तो थोडक्यात तुम्हाला जनरेट करून देईल. तर मी पहिलं मॉडेल सिलेक्ट करतो आणि इथे आता तो टेक्स्ट टू स्पीचसाठीचं जे एन्व्हायरमेंट आहे ते तुमच्या समोर दिसतंय. बघा, याच्यामध्ये 2 स्पीकर पण तुम्ही वापरू शकतात, स्पीकर 1 स्पीकर 2 है ना. तुम्हाला मल्टी स्पीकर ऑडिओ बनवायचा असेल तर तुम्ही तो बनवू शकतात. सिंगल स्पीकर पाहिजे असेल तर तुम्ही सिंगल स्पीकर पण घेऊ शकतात. आता इथे व्हॉइसेस असतात बघा वेगवेगळ्या प्रकारचे. इथे आपल्याला खूप सारे व्हॉइस दिसत आहेत, तुम्ही ऐकू शकता. बघा, आता मी हा पहिला व्हॉइस टेस्ट करतो. Ready to build something awesome today? ठीक आहे, इथे मी तिसरा व्हॉइस चेक करतोय. बघा, What do you want to explore? तुम्हाला हवा असलेला व्हॉइस तुम्ही पहिले चेक करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला टेक्स्ट टाईप करायचं आहे जे तुम्हाला ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी इथे सिम्पल टेक्स्ट टाईप करतो. मी इथे लिहितो गुगल
AI Studio is AI hub like a big shopping mall which provides a number of activities. ओके, मी सिंपल टेक्स्ट टाईप केला आणि इथे याला मी रन करतो आणि बघा याचा एक ऑडिओ तयार होईल बघा या ठिकाणी. बघा आता तो ऑडिओ जनरेट करतोय. अगदी काही सेकंदात याचा ऑडिओ तयार होईल. तुम्ही भरपूर मोठा टेक्स्ट या ठिकाणी देऊ शकता आणि त्या टेक्स्टचा जो Google AI Studio is AI hub like a big shopping mall, which provides number of activities. ओके, आता हा जो व्हॉइस तयार झाला तो तुम्ही इथे ऐकला. तुम्हाला वाटलं याला डाउनलोड करायचं आहे, तुम्ही तो व्हॉइस इथून डाउनलोड करून तुमच्या पर्पजसाठी या ठिकाणी वापरू शकता. तुम्हाला तो व्हॉइस जर पुन्हा ऐकायचा असेल तर तुम्ही इथे प्ले बटनला क्लिक करा. Google AI Studio is AI hub like a big shopping mall, which provides number of activities. ओके, तर अशा पद्धतीने व्हॉइस जनरेशन, तुम्हाला हवा असलेला व्हॉइस, त्याच्यात मल्टी स्पीकर, सिंगल स्पीकर तुम्ही ऑप्शन घेतात आणि मग तुम्ही जे टेक्स्ट टाईप करणार त्या टेक्स्टवर तो ऑडिओ या ठिकाणी आपल्याला जनरेट करून देतो आणि हा ऑडिओ तुम्ही कुठेही फ्री ऑफ कॉस्ट कुठेही यूज करू शकतात. ओके, आता आपण पुन्हा बॅक जाऊयात आणि त्याच्या प्लेग्राऊंडमध्ये आपण इमेज बघितला, ऑप्शन ऑडिओ बघितला. आता एक ऑप्शन अतिशय पॉवरफुल आहे, हा लाईव्ह ऑप्शन. हा कसा यूज करायचा आहे बघा आपल्याला. समजा तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर काहीतरी ॲक्टिव्हिटी करतायत, हे सेम फीचर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा वापरू शकतात. तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर किंवा तुम्ही मोबाईलमध्ये काहीतरी काम करताय आणि तुम्हाला कोणाची तरी मदत हवी आहे, काहीतरी काम तुमचं त्या ठिकाणी अडकलंय, तुम्हाला लक्षात येत नाही आणि तुम्हाला कोणाची तरी हेल्प हवी आहे म्हणून तुम्ही कोणाला तरी शोधतात. आता हा गुगलचा जो जेमिनी आहे तो तुम्हाला लाईव्ह सपोर्ट प्रोव्हाइड करू शकतो. आता इथे आपण काय करू शकतो, आपल्या स्क्रीनवर जे काही चाललेलं आहे ते आपण त्याला शेअर करायचं आणि तो ते काम आपलं करायला मदत करेल. आता या ठिकाणी मी माझ्याकडे असलेलं एक वर्कशीट त्याला शेअर करतो. बघा आता मी माझं एक वर्कशीट जे आहे ते इथे क्रिएट करतोय समजा. तर इथे तुम्ही गुगल शीट्समध्ये गेलो आणि गुगल शीट्समध्ये तुम्ही काहीतरी वर्क करता. इथे मी एक न्यू शीट तयार करतो आणि या न्यू शीटमध्ये मी समजा काहीतरी काम करतो. एक्झाम्पल घेऊ आपण की इथे मी मला स्टुडंटचा किंवा प्रॉडक्टचा डेटा मेंटेन करायचा आहे. मी इथे घेतला प्रॉडक्ट नंबर किंवा प्रॉडक्ट आय डी. इथे त्या प्रॉडक्टचं नाव मला घ्यायचं आहे, प्रॉडक्ट नेम. या ठिकाणी त्या प्रॉडक्टच्या किती क्वांटिटीज माझ्याकडे शिल्लक आहेत आणि त्याचा रेट काय आहे हे मी इथे घेतलं आहे आणि मला त्या प्रॉडक्टची टोटल व्हॅल्यू या ठिकाणी हवी आहे. ठीक आहे, मी आता इथे काय करतो, माझ्याकडे एक 2-3 प्रॉडक्ट्स आहेत. सपोज इथे मी प्रॉडक्टचे नावं टाकतो. माझ्याकडे सपोज एक प्रिंटर आहे, माऊस आहे, त्याच्यानंतर कीबोर्ड आहे, पेन ड्राईव्ह आहे आणि अजून एक काहीतरी आपण या ठिकाणी घेऊन टाकूयात, मॉनिटर आहे सपोज, मॉनिटर. ठीक आहे, आता इथे मी क्वांटिटीज देतो. माझ्याकडे प्रिंटर्स आहेत सपोज 2, माऊस माझ्याकडे 3 आहेत, कीबोर्ड माझ्याकडे 5 आहेत, पेन ड्राईव्ह 2 आहेत आणि मॉनिटर 1 आहे. ठीक आहे, मी त्यांचे रेट या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. आता समजा प्रिंटर आहे 4000 रुपीजचा, त्याच्यानंतर माऊस आहे 350 रुपीज, त्याच्यानंतर कीबोर्ड आहे 550चा, पेन ड्राईव्ह आहे सपोज माझ्याकडे 1000 रुपीजचा आणि मॉनिटर जो आहे तो आहे सपोज 750चा, 7500चा. ठीक आहे, आता मला इथे याची व्हॅल्युएशन काढायची आहे, टोटल प्रॉडक्टचा जेवढा स्टॉक आहे माझ्याकडे. मग आता ही व्हॅल्युएशन कशी काढायची मला माहिती नाही. मला इथे फॉर्म्युला करायचा आहे की क्वांटिटी इंटू रेट, मला या ठिकाणी व्हॅल्यू त्याची दिसली पाहिजे आणि मग सगळ्यांची सम करायची आहे. मग आता इथे मला हेल्प हवी आहे. मी काय करतो बघा, आता गुगल AI स्टुडिओमध्ये हा जो लाईव्ह ऑप्शन आहे तो मी सिलेक्ट करतो आणि या लाईव्हमध्ये मी हे जे मॉडेल आहे डिफॉल्ट मॉडेल ते या ठिकाणी चूज करायचा आणि मग त्या मॉडेलचा उपयोग करून मी आता गुगल बरोबर लाईव्ह या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन करतोय. लाईव्हमध्ये आल्यावर तुम्हाला 3 ऑप्शन दिसत आहेत. तुम्हाला त्याच्याशी फक्त बोलायचं असेल तर तुम्ही टॉक ऑप्शन निवडा. तुमचा वेब कॅमेरा तुम्ही शेअर करू शकतात, म्हणजे तुमच्याकडे एखादी असलेली वस्तू किंवा काही तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी करताय आणि तिथे तुम्हाला हेल्प हवी आहे, अशा केसमध्ये तुम्ही तुमचा वेब कॅमेरा शेअर करू शकता. आता मला वेब कॅमेरा इथे शेअर नाही करता येणार कारण तो मी यूज करतो आहे
आणि मी इथे माझा स्क्रीन शेअर करू शकतो. आता मला हे जे गुगल शीट आहे त्याचा स्क्रीन मला याला शेअर करायचा आहे. मी इथे शेअर बटनला क्लिक करतो बघा. अभी आपको स्क्रीन के ऊपर क्या दिख रहा है? अभी मुझे एक गूगल शीट दिख रही है जिसका नाम अनटाइटल्ड स्प्रेडशीट है। इसमें कुछ डेटा टेबल है जिसमें प्रोडक्ट आईडी, प्रोडक्ट नेम, क्वांटिटी, रेट और वैल्यू कॉलम है। ओके, मुझे वैल्यू कैलकुलेट करनी है तो मुझे यहाँ पे फॉर्मूला क्या रखना पड़ेगा? व्हाट फॉर्मूला कैन आई टाइप हियर? वैल्यू कैलकुलेट करने के लिए आप क्वांटिटी और रेट को गुणा कर सकते हैं। सेल F3 में इक्वल्स D3 इंटू E3 टाइप करें और फिर एंटर दबाएं। इसके बाद इसी फॉर्मूला को बाकी सेल्स के लिए कॉपी कर दें। ओके, अभी कॉपी करने के लिए क्या करना चाहिए? आप सजेस्टेड ऑटोफिल का उपयोग कर सकते हैं। जो पॉपअप दिख रहा है उसमें कंट्रोल प्लस एंटर दबाकर उसे स्वीकार करें। इससे फॉर्मूला नीचे की सेल्स में अपने आप कॉपी हो जाएगा। और कोई दूसरा तरीका है? हाँ, आप कॉपी करने के लिए सेल के निचले दाएं कोने पर दिए गए छोटे गोले को खींचकर भी कर सकते हैं। सेल F3 को चुनें, फिर उस छोटे गोले को क्लिक करके नीचे खींचें जहां तक आप फॉर्मूला कॉपी करना चाहते हैं। व्हेरी गुड, बहुत बढिया, थँक्यू व्हेरी मच. आता आपण लाईव्ह ऑप्शन बघितला आणि लाईव्ह मधून आपल्याला आता पुन्हा बॅक जायचं आहे. आपण प्लेग्राऊंडने परत इथे आलो बघा. आता इथे तुम्हाला लाईव्ह इमेजेस आणि ऑडिओपर्यंत सगळं समजलं आहे. आता व्हिडिओ कशी जनरेट करायची ते आपण बघू. तुम्ही व्हिडिओ ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे 3 प्लॅटफॉर्म इथे दिसत आहे बघा. हा Vivo 3.1, Vivo 3.1 फास्ट आणि Vivo 2. आता आपल्याला Vivo 3.1 फास्ट वापरून समजा व्हिडिओ बनवायची, पण ती पेड आहे, फ्री अकाउंटवरून तुम्हाला बनवता येणार नाही. मग काय याला पर्याय आहे बघा. आता इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघा फ्लो नावाचा तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, जिथून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ जनरेट करू शकतात जर तुमच्याकडे पेड व्हर्जन नसेल तर. आणि तुम्हाला माहिती असेल गुगल जेमिनीचं एक 35,000 रुपयाचं त्याचा प्रो व्हर्जन तुम्हाला फ्री मिळतं आहे. जिओचं कार्ड तुम्ही रिचार्ज केलं तर. आपल्या मागच्या एका व्हिडिओमध्ये फ्लोची जी व्हिडिओ बनवली मी त्याच्यावर मी ते दाखवलं आहे की कशा पद्धतीने जिओचा रिचार्ज करून आपल्याला 35,000चं जेमिनी फ्री मिळवता येतं. तर आता तुमच्याकडे जरी पेड नसेल, तुम्ही फ्री अकाउंटमधून व्हिडिओ कशी जनरेट करायची बघा. इथे फ्लोवर क्लिक करा. फ्लोवर क्लिक केल्यानंतर तुमच्या फ्री अकाउंटमध्ये, आता हे माझं फ्री अकाउंट आहे, फ्री अकाउंटमध्ये तुम्ही न्यू प्रोजेक्टवर क्लिक करा. आणि मग इथे आल्यानंतर तुम्हाला बघा फ्री अकाउंट असेल तर या ठिकाणी तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला साधारणपणे 180 क्रेडिट्स दर महिन्याला मिळतात फ्री अकाउंटमध्ये. आणि पेड अकाउंट असेल तर मग तुम्हाला 1000 क्रेडिट्स दर महिन्याला मिळतात. आता फ्री अकाउंटमध्ये मी 180 क्रेडिट्स वापरतोय आणि एक व्हिडिओ जनरेट करायला मला साधारणपणे 20 पॉईंट्स या ठिकाणी फक्त लागतात. आता मी इथे एक प्रॉम्प्ट टाकतो आणि एक व्हिडिओ मी इथे जनरेट करतो. मी एक सिंपल प्रॉम्प्ट लिहिला, जनरेट अ व्हिडिओ विच शोज 2 ओल्ड वुमेन डिस्कसिंग विथ ईच अदर. वन वुमेन से मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मकर संक्रांत आहे, तुम्हाला देखील माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि आता ती जी वुमेन आहे ती या ठिकाणी शुभेच्छा देते का? आपण एक जस्ट व्हिडिओ तयार करतोय. मी ते क्लिक करतो आणि आपली व्हिडिओ या ठिकाणी तयार होईल. बघा आता काही मिनिटात आपली व्हिडिओ या ठिकाणी रेडी होईल आणि व्हिडिओ तयार झाल्यानंतर मी तुम्हाला ती दाखवतो. बघा आता आपली व्हिडिओ तयार झालेली आहे. आपण असं दाखवलं की 2 महिला आहेत ओल्ड वुमेन आणि त्या एकमेकांबरोबर गप्पा करताय आणि त्यातली एक वुमेन जी आहे ती दुसरीला शुभेच्छा देते असं आपल्याला दाखवायचं आहे. त्यांच्या हातामध्ये बघा तिळीचे लाडू वगैरे, म्हणजे त्याने ॲटोमॅटिक आयडेंटिफाय केलं की मकर संक्रांतीविषयी आपण मेसेज देतोय, तर मग काय दिलं पाहिजे तुम्हाला. बाकी आपण काही दिलं नव्हतं आपल्या प्रॉम्प्टमध्ये आणि सगळं त्याने आपोआप जनरेट केलं. मी व्हिडिओ प्ले करून दाखवतो बघा तुम्हाला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. बघा आता इथे अगदी म्युझिकल मेसेज ती एक लेडी दुसऱ्या लेडीजला देताना या ठिकाणी दिसते. अशा पद्धतीने Vivo 3 फास्ट किंवा Vivo 3.1 जे व्हर्जन आहे त्याचं ते तुम्ही इथे यूज करताय. आता मी Vivo 3.1 फास्ट वापरलं आणि फ्री ऑफ कॉस्ट आपण या ठिकाणी व्हिडिओ जी आहे ती फ्लोच्या मदतीने जनरेट करू शकतोय. तर आता आपण अशा पद्धतीने आपण आता व्हिडिओ देखील या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट जनरेट करून या ठिकाणी बघितली. बघा आता गुगल AI स्टुडिओमध्ये येऊन आपण बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी एकाच ठिकाणी कशा करू शकतो ते आपण बघितलं. आपण बघितलं जेमिनी तुम्ही यूज करतात, जसं ChatGPT तुम्ही वापरतात तसं जेमिनी तुम्हाला वेगवेगळं कंटेंट जनरेट करायला वापरता येतो. आपण लाईव्ह गेलो आणि आपला स्क्रीन शेअर करून आपल्याला त्याची हेल्प कशी पाहिजे ते मिळवता आलं.
आपण इमेज जनरेट करून बघितली नॅनो बनाना वापरून, आपण ऑडिओ देखील जनरेट करून बघितला, आपण व्हिडिओ देखील जनरेट करून बघितला. आता अजून काही ऑप्शन याच्यामध्ये आहेत. आता एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं शक्य नाही होणार, व्हिडिओ खूपच मोठे होईल. आता याचा जो दुसरा बिल्ड ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे वेब ॲप्स तयार करू शकतात. हे कसं करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तूर्त आपण आज या ठिकाणी थांबूयात.